पुण्याच्या येरवाड्यातील जय जवान नगर परिसरात मित्रांसोबत खेळताना डोंगरावरून पडल्याने 11 वर्षीय श्रेयस शेखर भोसले याचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटात एका ढाब्यावर ईव्हीएम मशीन सापडल्याने खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी हा प्रकार उघड करत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। मागण्या मान्य न झाल्यास एसटी बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिलाय। सरकारला 3 दिवसांचा वेळ देण्यात आला असून संप झाल्यास राज्यभर वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे। अतिरिक्त मोबाईल स्क्रीन टाइम भविष्यात मुलांसाठी धोकादायक ठरू शकते असा इशारा ठाण्यातील मानसोपचार तज्ञ डॉक्टर शैलेश उमाटे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांनी दिला आहे। कपिलधार येथील मंगल कार्यालयात सुरू असलेला अल्पवयीन मुलीचा विवाह पोलिसांनी उधळलाय। पोलीस येताच नवरदेव पळून गेला असून या प्रकरणी 70हून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रेयसीच्या कुटुंबियांकडून लग्नास नकार व अपमान झाल्याच्या धक्क्यात सोलापूरमधील 29 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर हरीश भास्कर बंडी याने आत्महत्या केली। घटनेनंतर नातेवाईकांनी प्रेयसी व तिच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत पहिल्याच दिवशी अभिनेता सलमान खान उपस्थित होता। या कार्यक्रमात रणबीर कपूरसह 900हून अधिक मान्यवरांची उपस्थिती होती। महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गठीत समितीने कामाला गती दिली असून माहिती संकलनासाठी पोर्टल सुरू केले आहे। 2020 पासून नियमित कर्ज फेडणाऱ्या व थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे। वाढती लोकसंख्या व बदलत्या जीवनशैलीमुळे राज्यात कचऱ्याची समस्या तीव्र झाली आहे। नागपूर शहरात 2 वर्षात 20% कचऱ्यात वाढ झाली असून दररोज सुमारे 64,150 टन कचरा निर्माण होत असून अनेक शहरात संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने आरोग्य व पर्यावरणाला धोका वाढला आहे। चुकीच्या ऑनलाईन माहितीमुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हप्ते अडकलेल्या सुमारे 1.5 कोटी महिलांसाठी पुन्हा ई-केवायसी दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।